सतीश उर्फ खोक्या भोसले यांची निर्दोष मुक्तता काल न्यायालयाकडनं झाली आणि ते जेलमधून काल बाहेर आले आणि आज ते त्यांच्या जे राहतं घर होतं शिरूर येथे त्या ठिकाणी ते आले. ते माझ्यासोबत आहेत. काय आज तुम्ही तुमच्या राहत्या घरी आलात, काय परिस्थिती आहे, काय भावना आहे? माझ्या आजोबापासून पिढीवर ही जागा आहे आमची इथं राहायची आणि काही गावगुंडांनी काही जे राजकीय लोकांनी द्वेष निर्माण करून माझ्यावर खोटे आरोप केले, मला फसवण्यात आलं, माझे डुप्लिकेट व्हिडिओ बनवण्यात आले आणि त्या हेतूने मला फसवून माझ्या कुटुंबाचं माझ्या घराची राखरांगोळ करून टाकली ह्या लोकांनी. आज अशी परिस्थिती झाली की हे पाहून अत्यंत मला भयानक दुःख होत आहे. ह्या लोकांनी जाणून बुजून जाणीवपूर्वक केलेलं आहे. त्यांचे मी नाव घेत नाही, काही गोष्टीचे मला बंधन असल्यामुळे मी त्यांचं नाव घेणार नाही. पण मला आज अक्षरशः माझे लेकरं बाळं, माझे वडील, माझ्या बहिणी बाळा आज रस्त्यावर आलेले आहेत. आज तुम्ही बघा हे काय खंडर करून टाकलं ना पूर्णपणे. आणि आज शासन सांगते तुम्हाला घर देते, आदिवासींना तुम्हाला जमीन देते आणि आज तर आमचं हे घर उद्ध्वस्त करून टाकलं आहे. आम्ही आज न्याय मागायचा कोणाकडे, हा खूप मोठा प्रश्न पडला आहे. आणि जर एखाद्या नेत्याने माझी बाजू घेतली तर त्या नेत्याला ट्रोल केलं जातं. मग आता अशा पद्धतीने जर राजकारण केलं गेलं तर भविष्यात आमच्या आदिवासीसारख्या दलितसारख्या समाजाला कुणी भविष्यात जवळ करणार नाही. तुम्ही त्या प्रकरणामध्ये बाहेर होता त्यावेळेस सूर्यदासांनी देखील इथे येऊन पाहणी केली होती की घर पाडल्यानंतर त्यानंतर त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं, म्हणजे त्यांच्या अडचणीत वाढ झाली तुमच्यामुळे असं म्हणता येईल. त्यावर काय म्हणणार? माझ्यामुळं धससाहेबांना खूप त्रास झाला हे तर मी विसरू शकत नाही. आणि ह्या लोकांनी जाणून बुजून माझ्या माध्यमातून सुरेश धस अण्णांना टार्गेट करण्यासाठीच हा प्रकार घडवलेला आहे सगळा. हे काय कारण आहे नेमकं, म्हणजे सतीश भोसलेला टार्गेट करण्याचं? सतीश भोसले का एखादा मोठा नेता नाही आहे किंवा काय नाही आहे? मग या इथल्या ग्रामस्थांनी मोर्चे वगैरे काढून या सगळ्या भानगडी करून त्यावरती गुन्हे दाखल झाले, घर पाडण्यात आलं, प्रशासनाला निवेदन देण्यात आली. काय असं मोठं कारण होतं? आमच्या मतदारसंघामध्ये असे काही लोक आहेत त्यांना म्हणजे सुरेश धस हे कशात तरी पद्धतीने त्यांना अडकवायचं होतं किंवा त्यांना त्यांचं नाव बदनाम करायचं होतं. मग त्यांना काही सापडलं नाही तर एक माझ्यासारखा माणूस गरीब मावरा बनवला आणि त्या माध्यमातून त्यांनी फसवायचा प्रयत्न केला. पण शेवटी सत्य समोर आलं आणि सर्वजण त्यांनी सत्य पाहिलं आज काय आहे ते. ज्या ढाकणे कुटुंबांना मारहाण झाली त्या प्रकरणातून आज निर्दोष मुक्तता झाली आहे. कोर्टासमोर जे काही युक्तिवाद झाला असेल, जे काय झालं असेल, पण यामध्ये आज तुम्हाला निर्दोष मुक्त झाली, यावरती काय म्हणणार? ढाकणे कुटुंबांना मारहाण झाली असेल ते मला काही माहीत नव्हतं. पण जे माझ्यावर खोटा आरोप केला होता, मी खूप सांगत होतो की मी ह्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आहे. पण शेवटी ह्या लोकांनी मीडिया ट्रायल करून, समाजांची बांधिलकी तयार करून, प्रशासनावर दबाव आणून आणि माझ्यावरती मला अटक करण्याचा प्रयत्न केला. माझं घर पाडलं गेलं आणि मला जाणून बुजून त्रास दिला. एक वर्ष 20 दिवस मी कारागृहामध्ये काढले. माझे आज अक्षरशः माझे मुलं बाळ आज उघड्यावर पडले गेले. एका आश्रमशाळेत शिकायला माझ्या मुली आहेत. याच्यापेक्षा दुरावस्था माझी काय असावी? एक आणखीन एक व्हिडिओ होता की त्यामुळे देखील तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला. बॅटने मारहाण करण्यात आली, त्या प्रकरणात देखील गुन्हा नोंद आहे. त्यावरती तुम्हाला काही जामीन वगैरे मिळाले. हे काय प्रकरण आहे? अशा प्रकार काही घडलेलाच नाही. ह्या लोकांनी हा प्रकार खोटा दाखवला आणि ज्या प्रकारे ज्या व्हिडिओ बॅटने मारलं म्हणताय ते लोक तर त्यांनी समोरून सांगितलं की माझा काही संबंध नाही, मला मारलंच नाही आणि मी त्याला मारलेलं नाही. ह्या लोकांनी असं डमी बनवलं आहे आणि डमी बनवून यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. समाजाची ती दिशाभूल केली की एक सतीश भोसले म्हणले की गुंडा आहे, असं आहे. अरे एक आदिवासी समाजातला मुलगा पुढं चालला आहे, सामाजिक कार्य करतोय, हे विसरून गेले आणि त्याला एक वेगळी दिशा दिली. आणखीन एक प्रश्न आहे, जे सतीश भोसलेला खोक्या हे नाव कसं पडलं, काय याचं? खोक्या हा नाव माझ्या आईने मला आवडतं ठेवलेलं आहे. जसं कोणाचं गोट्या असतं, पप्या असतं, लल्ल्या असतं, तसं माझी आई मला खोक्या म्हणायची आणि तेच नाव माझं पुढं प्रसिद्ध झालं. पण आज त्याच नावापुढे भाई हा शब्द लागला. भाई म्हटल्यानंतर दादा होत नाही, भाई म्हटल्यानंतर भाऊ पण होतो. हिंदीमध्ये भाई होतो आणि मराठीमध्ये भाऊ होतो. बरोबर आहे की नाही? हां, मग मी सगळ्यांचा भाऊ आहे. काही लोकांना मराठी बोलता येत नाही, ते भाई म्हणतात. तसा भाई नाही आहे, मी सगळ्यांचा भाऊ आहे. 2-3 व्हिडिओ असे व्हायरल झाले होते. जे हेलिकॉप्टरचा एक व्हिडिओ होता आणि दुसरा एक व्हिडिओ होता जे नोटाचे बंडल वगैरे होते. तो एक व्हिडिओ तुम्ही जेलमध्ये जायच्या अगोदर व्हायरल झाले होते. प्रचंड प्रमाणात त्यावर ट्रोल देखील झालं होतं. त्यावर कसं वाटतं? जो पैशाचा व्हिडिओ होता ते ₹1,00,000 माझ्या कारखान्याचे पैसे आले होते मला.
मी त्याच्यावर TV9ला मी महेंद्र मुंदकरशी चर्चा करून ती मला हे सांगितलेलं बी आहे. हा, आणि राहिला विषय हेलिकॉप्टरचा, तर हेलिकॉप्टरचा माझ्या वडिलांची इच्छा होती हेलिकॉप्टर बसण्याची, तर मी माझ्या वडिलाला घेऊन गेलो. एका साईडने मी उतरतोय, माझा पुतण्या उतरतो आणि एका साईडने माझे वडील उतरतात. ते आता कॅमेरा झूम करून पाहा ना, त्यात दिसतात माझे वडील. वडिलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिला हेलिकॉप्टर घेऊन गेलो, बस दुसरा काय नव्हता विषय. आज राहतं घर जे पाडलेलं आहे वन विभागाने, याकरता आता काय मागणी असेल आणि काय पुढचं पाऊल असेल? आता आदरणीय देवेंद्रजी भाऊकडे आम्ही जाऊन आणि माननीय आमदार सुरेश अण्णाकडे जाऊन विनंती करणार आहेत की आमच्या लेकरा बाळांना एक निवारा किंवा आमच्या घराची जी दुरावस्था झाली यात काय मदत करता येईल त्यांच्याकडे जाऊन मागणी करणार आहेत. होते सतीश भोसले उर्फ खोक्या, जे राहतं घर पाडलं आणि आज लेकरं बाळं माझे उघड्यावरती आहेत, यासाठी मी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे भेट घेऊन मागणी करणार आहे की आमची राहण्याची व्यवस्था करा, माझ्या लेकरा बाळांना निवारा द्या. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.